जालन्यात वकील गुणरत्न सदावर्तेंच्या वाहनावर मराठा आंदोलकांकडून हल्ल्याचा प्रयत्न, पोलिसांनी मराठा आंदोलकांना ताब्यात घेतलं. मनोज जरांगेंच्या बैठकीमध्ये मधमाशांचा हल्ला, अंतरवालीतील बैठकीत मधमाशांमुळे गोंधळ. धनगर आंदोलक दीपक बोराडे यांच्या उपोषणाचा आजचा 5वा दिवस. धनगरांचा एसटीमध्ये समावेश करण्याची बोराडे यांची मागणी. उपोषणस्थळी धनगर बांधवांची मोठी गर्दी. जरांगेंच्या आंदोलनामागे शरद पवार, एकनाथ शिंदेंचा हात, नवनाथ वाघमारेंचा आरोप. तर जरांगेंची नार्को टेस्ट करा, दूध का दूध पाणी का पाणी होईल, वाघमारेंची मागणी. ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंबाबतची ऑडिओ क्लिप व्हायरल. ऑडिओ क्लिपमध्ये हाके यांना पैशांची ऑफर. हाके यांनी ड्रायव्हरचा यूपीआय देताच तरुणानं काढली लाच. तर मला बदनाम करण्याचं षडयंत्र, हाकेंचं स्पष्टीकरण. पंतप्रधान मोदी आज संध्याकाळी 5 वाजता देशाला संबोधित करणार. पंतप्रधान कोणत्या विषयावर बोलणार याकडे देशाचं लक्ष. मोदी जाणार आणि नवीन पंतप्रधान ठरणार अशी माहिती फडणवीसांकडे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचं वक्तव्य. फडणवीसांना पंतप्रधान पदाची स्वप्न पडायला लागली, सपकाळांचा टोला. काँग्रेसची संविधान सत्याग्रह यात्रा 28 सप्टेंबरपासून सुरू होणार. तुषार गांधी आणि हर्षवर्धन सपकाळ करणार नेतृत्व. नागपूरच्या दीक्षाभूमीपासून यात्रेला सुरुवात होऊन सेवाग्राम इथे संपणार. देवीला जर वाटत असेल तर मला पालकमंत्री पद मिळेल. मी देवीचा भक्त आहे, देवी माझ्यावर प्रसन्न होईल, मंत्री भरत गोगावले यांचं विधान. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं ट्विटर अकाउंट काही काळासाठी हॅक. अकाउंटवर दिसले तुर्की आणि पाकिस्तानचे व्हिडिओ. काही काळानंतर अकाउंट रिकव्हर. राज्यात पावसामुळे मोठं नुकसान, लाखो हेक्टरवरील पिकं उद्ध्वस्त. शेतकऱ्यांची मदतीची मागणी, मदत नेमकी कधी मिळणार याकडे लक्ष. सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यात मुसळधार पाऊस. अक्कलकोट गाणगापूर महामार्गावर 3 फुटांपर्यंत पाणी. बोरी नदी ओव्हरफ्लो. सततच्या पावसानं वर्धा जिल्ह्यात मोठं नुकसान. प्राथमिक अंदाजानुसार 516 गावांना अतिवृष्टीचा फटका. पंचनाम्यांना सुरुवात, मात्र मदतीची प्रतीक्षा. अंजलीताई, तुमच्या भूमिका सिलेक्टिव्ह असतात अशा प्रचंड चर्चा. आपल्या भूमिकांबाबत शंका घेणाऱ्यांचे गैरसमज दूर करावेत, अन्यथा हे शंका घेणारे आपणास अण्णा हजारेंच्या पंक्तीमध्ये बसवतील. रोहित पवारांचा दमान यांना टोला. मी पराभूत झालो तरी फडणवीस आणि शिंदे माझ्या मागे सक्षमपणे उभे. आमदार असलेल्यांना 2 कोटी, पण मी आमदार नसताना 20 कोटी मिळतात. सदा सरवणकर यांच्या वक्तव्यामुळे वाद पेटण्याची शक्यता. तर मुंबईसह राज्यभरात भाजपकडून नमो युवा रनचं आयोजन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नमो युवा रनला हिरवा झेंडा दाखवला. मोदींच्या वाढदिवसानिमित्तानं विविध उपक्रम. भाजपकडून सायंकाळी मेरा देश पहिले, द अनटोल्ड स्टोरी ऑफ नरेंद्र मोदी कार्यक्रमांचं आयोजन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रिलायन्सचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांची देखील उपस्थिती असणार. मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीमध्ये आज नाशिकमध्ये कुंभ मंथन कार्यक्रमाचं आयोजन. कुंभमेळा आयुक्त करिश्मा नायर यांच्यासह बडे अधिकारी उपस्थित राहणार. आम्हाला आरक्षण नाही हे परमेश्वराचे सर्वात मोठे उपकार. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं वक्तव्य. महाराष्ट्रामध्ये ब्राह्मणांचं महत्त्व नाही, यूपी बिहारमध्ये ब्राह्मणांना खूप महत्त्व, गडकरींचं विधान. दुरुस्तीच्या कामासाठी मध्य रेल्वेवर ठाणे ते कल्याण दरम्यान 5 तासांचा मेगा ब्लॉक. वेळापत्रक पाहून प्रवास करण्याचं रेल्वेचं आवाहन.
नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमधील गाळ्यांच्या टेंडर प्रक्रियेत आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप. थेट मुख्यमंत्र्यांना लिहिलं पत्र. वाघाणी ट्रेडिंग कंपनीच्या वतीनं हा आरोप. कोथरूडमधील गोळीबार प्रकरणी पुणे पोलिसांनी उतरवला घायवळ गँगचा माज. ज्या ठिकाणी सामान्य नागरिकांवर गोळीबार केला त्याच ठिकाणी पोलिसांनी काढली 5 आरोपींची धिंड. राज्यामध्ये स्मृतिभ्रंश झालेल्या रुग्णांमध्ये झपाट्यानं वाढ. राज्यात अंदाजे 4 ते 5 लाख लोकांना स्मृतिभ्रंश. एकट्या मुंबईमध्ये अंदाजे 50,000 ते 70,000 लोक त्यामुळे ग्रस्त. अमेरिकेच्या टॅरिफ धोरणाचा मत्स्य निर्यातीला आता फटका. मत्स्य निर्यात 40% घटली. निर्यात होणाऱ्या मासळीचे दर 50% वाढले. कोळंबी निर्यातीवर याचा मोठा परिणाम. आशिया कपमध्ये भारताचा आज पुन्हा पाकिस्तानशी सामना. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर पाकिस्तानला धूळ चारण्यासाठी भारतीय टीम सज्ज. प्रसिद्ध आसामी गायक जुबिन गर्ग यांचा शेवटचा प्रवास. हजारो चाहत्यांनी घेतलं अंत्यदर्शन. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांनी वाहिली श्रद्धांजली.